क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। 11 दिवसानंतर अनंत चतुर्थीला आज गणरायाला निरोप देण्याची वेळ आणि त्याच अनुषंगाने आपण नाशिक शहराच्या सोमेश्वर धबधबा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी नाशिक शहरातल्या विविध भागातून या ठिकाणी गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे आणि भाऊक क्षण आज या ठिकाणी आपण बघतो आहोत। गणपतीला विसर्जन करताना, मूर्ती विसर्जन करताना या ठिकाणी गणरायाला निरोप देताना या ठिकाणी गणेश भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे। पोलीस चोख बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे। गंगापूर पोलीस स्टेशन असेल किंवा मग नाशिक शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी गणेशाची आरती या ठिकाणी चालू आहे। छोटे गणपती असतील, मोठे गणपती असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेशाचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे। काही गणेश भक्तांशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही तो कुठून आला तुम्ही? कुठून आला? काय सांगाल? 11 दिवसानंतर आज तुम्ही विसर्जन करताय, काय भावना आहे गणपती बाप्पाला निरोप देताना? गणपती बाप्पाला निरोप देताना फक्त एवढंच आहे की माझ्या परिवाराला, मला सगळ्यांना सुखात असू दे। एवढे 10 दिवस 11 दिवस एकदम छान गेलेत आणि आता नेहमीच तेवढे 1 वर्ष हीच गणपती बाप्पाच्या कृपेने व्यवस्थित जावे एवढाच माझा निरोप गणपती बाप्पा। काही हल्लीच्या काळामध्ये महिलांवरील अत्याचार असेल, महिलांच्या सुरक्षे बाबतीत नेहमीच समोर कारणं आलेली आहेत, त्या अनुषंगाने गणपतीला काय साकडं घाला? गणपती बाप्पाला एकच साकडं घालायचंय, फक्त आम्हाला तुझ्या बहिणी म्हणून सगळ्यांचे आमचे व्यवस्थित रक्षण कर। त्या नाराधा मनाला नेहमीची म्हणजे शिक्षा दे, एवढंच माझं गणपती बाप्पाला सांगणं आहे। आणि फक्त बहिणींना फक्त शक्ती दे, एवढी शक्ती दे की ते त्यांना म्हणजे पूर्ण पाळू शकतात। त्यांना नाही की ह्युमन पॉवर काय हे त्यांना दाखवू शकतात। नक्कीच ह्युमन पॉवर कशी असते ही महिलांना शक्ती दे अशी भावना या ठिकाणी महिलांनी बोलून दाखवली। तुम्ही कुठून आलात? कोणत्या ठिकाणी? काय सांगाल? आज 11 दिवसानंतर गणपतीला तुम्ही निरोप देतात, काय भावना मनामध्ये व्यक्त होत? खूप छान झाला। 11 दिवसामध्ये तुम्ही काय काय विविध उपक्रम राबवले, काय सांगाल? खूप छान झाला। नक्कीच खूप छान वातावरणामध्ये त्यांनी गणपतीला या ठिकाणी निरोप दिलेला आहे। या ठिकाणी प्रसादाचं वाटप देखील होत आहे। ताई, तुम्ही कुठून आलात? यही से है, नासिक से ही। नासिक से। कौन सा एरिया? गंगापुर गांव। क्या बोलेंगे? गणराय को आज निरोप दे रहे हैं आप, जो 11 दिन हुआ है उसमें कैसा वातावरण रहा, क्या बोलेंगे? बस एक आनंदाचे दिवस होते खूपच, पण आता जाताना थोडं भीच वाटतं, अश्रू अनावर झालेले थोडेसे। आनंदाचे दिवस होते, 10 दिवस कुठे गेले माहिती पडलं नाही असं। आणि आता जे बाप्पा चालले थोडं हे होतंय जरा एकदम फील असं वाटतं पुन्हा अजून आनंदाचे दिवस पाहिजे ते, पण आता जाता काहीच सांगता येत नाही, शब्दच नाही आता माझ्याजवळ सांगायला काहीच। निश्चितच 11 दिवसामध्ये मनोभावे पूजा केल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर या ठिकाणी गणरायाला निरोप देताना खूप भावुक होत आहेत। काय सांगशील दीदी? काय नाव तुझं? माझं नाव अक्षरा। गणेशोत्सवात खूप मजा येते। आपण गणपतीची मनोभावे पूजा करतो, आरती करतो, अर्चना करतो, पण तो जाताना थोडंसं दुःख मनातून होतच, पण त्याची आरती किंवा त्याची मनोभावे केलेली पूजा ही आपल्यासाठी सर्वस्व असते। महिलांना सुरक्षा लाभावी यासाठी गणरायाला काय साकडं घालशील महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत? काही नाही, फक्त सरकार फक्त म्हणते आम्ही करू ते करायला नको। सर्व लॉज वर किंवा जे कायदे आहेत त्याच्यावर सरकारने लक्ष द्यायला हवं। निश्चितच तरुणींचं मत जर आपण जाणून घेतलं तर सरकारने त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीने कठोर उपाययोजना कराव्यात अशा भावना येत आहे। आपण जर बघितलं तर पूर्णपणे भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी मंडप लावलेला आहे। विलास अण्णा शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी
जे गणेश मंडळ येतील त्यांचं स्वागत करून मोदक आता प्रसाद या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये गणेशाचं विसर्जन या सोमेश्वर धबधब्यावर करण्यात आलेलं आहे. एकंदरीत या ठिकाणी मोठी गणेश भक्तांची रीघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी संपादक प्रकाश बागुल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.